Hello, this is the my artifact episode number I don't know something 17 वगैरे असेल. आजची तारीख आहे 1 जानेवारी 2020 यस. आणि आता वाजले रात्रीचे 12:52 म्हणजे जस्ट 1 वर्ष सुरू होऊन फक्त 52 मिनिट झाले आहे आणि मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत आहे. हे माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण वर्षाची सुरुवात माझ्यासोबत कशी झाली आहे म्हणजे जे काही झाली आहे चांगलीच झाली असं मी कधी नाही म्हणत की वाईट झालं. इट वॉज हॅपन, वॉट एव्हर इट हॅपन्स, इट वॉज गुड and that is all important. आज मी पहिल्यांदा DJ मध्ये गेलो. यस, म्हणजे पब मध्ये वगैरे असं म्हणता येईल. यस, एकटाच गेलो मी, कारण इथे नागपूरला कोणी आहे नाही माझं. ओके, आणि वर्धेला जाणं येणं, आणि वर्धेला पण तिथे काय फारसं काही होतं नाही. युजली परवाच्या दिवशीच झालं सगळ्या मित्रांसोबत वगैरे. तर मला वाटलं की यावेळेस न्यू इयर आपण थोडं चांगल्याने सेलिब्रेट करावं. सो मी बुक माय शोवर एक इव्हेंट बघितला. पाम हॉटेलवर एक इव्हेंट होता न्यू इयर सेलिब्रेशनचा. तर त्याची तिकीट मी बुक केली. 500 रुपयाची तिकीट होती. ओके, सो आणि ॲक्च्युली आज सुट्टी आज नाही, म्हणजे आज मॉर्निंग होती आणि उद्या ॲक्च्युली सुट्टी. आज 1 जानेवारी आहे. तर बहुत सारे सरप्राइजेस झाले आज. सो मला वाटलं की चांगला मौका आहे, सो लेट्स गो. सो मी गेलो तिकडे आणि या एकटाच होतो. फारसं काही वाईट वगैरे असं काही वाटलं नाही, बट असं असते ना की मित्र असते तर तो मुमेंट अजून पण चांगला जबरदस्त बनला असतं. एकट्यामध्ये फारशी मजा येत नाही, बट या आय एन्जॉय अ लॉट, असं नाही म्हणता येईल. म्हणजे घरी बसण्यापेक्षा तरी तिथे जाऊन थोडंसं इट वॉज गुड. या पण काही असो, इट इज समथिंग हॅपन दॅट, हे असं काही झालं जे की मी कधी कन्सिडर केलं नव्हतं की इट वॉज हॅपन लाईक दॅट टू मी. प्रश्न हा होता की आता न्यू इयर झाल्यानंतर मी वापस कसं येऊ. सो मी काय केलं की मी तिथून पैदल निघालो आणि जो कोणी येत असेल त्याला हात दाखवून आलो की बाबू. आणि कॉन्सिक्वेन्स असा ना की वर्षाच्या पहिल्या दिवशी इट वॉज पहिल्या घंट्यात, म्हणजे जस्ट 12 वाजले का नाही की पाऊस सुरू झाला. आणि इट वॉज एक्स्ट्रीम. येस, सो खूप भयानक. येस, त्यानंतर तर मग मी तिथून पैदल निघालो भर अंधारात. इथून 11 किलोमीटर दूर आहे ते पाम हॉटेल जिथे न्यू इयर सेलिब्रेशन होता. जायच्या वेळेस इथून सरळ रस्ता आहे म्हणा. जायच्या वेळेस मला सिटी बस होती आणि संध्याकाळची 6 वाजता आरामात सुरू राहते. पण वापस येताना रात्री 12-12:30 वाजता कोणत्या सिटी बस नाही, काही नाही. मी युजली विचार केला होता की ओला बुक करावं, तर ओलाची गाडी तिथे अवेलेबल नव्हती. आणि समजा जर अवेलेबल झाली तरी 450 रुपये त्याचे चार्ज होते. येस, सो हे अति होतं. तर मला ते परवडून नाही राहिलं होते 450 रुपये, म्हणजे बापरे. विचार केला की पैदलच निघावं. सो मी पैदलच निघालो आणि प्रयत्न करत होतो की कोणी घर भेटत असेल तर द्यावं आपण. तर एक म्हणजे एक प्रकारे भगवानचे फरिश्ता टाईप एक असा ॲटोवाला आला आणि त्यांनी मला सोडून दिलं. म्हणजे खरंच मला त्यावेळेस त्याची खूप जास्त गरज होती एका राईडची. तरी 100 रुपये घेतले म्हणा, बट इट वॉज रिली वर्थ इट टू मी.
मी त्याला दिले. मला माझ्या मनात असं काहीच असं हे नाही का तरी पैसे जास्त घेते म्हणून. नो 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 घे बाबू म्हटलं 500 रुपये 100 रुपये. कारण सांगू पाऊस तर आताही कंटिन्यू सुरूच आहे आणि आता तर खूप वाढला. विचार कर जर तो ॲटो आला नसता आला तर मी मेलो असतो लिटरली त्या हायवेवर. कारण मला कशी असं काहीच नव्हतं असं डोक्याला झाकण्याला एक किंवा इव्हन माझे केसातले पाणी मी सो असं झालं वर्षाचा दिवस. येस असं एकदम खूप अनएक्सपेक्टेड झालं असं काही नाही. बट आय डू एक्सपेक्ट लाईक दॅट. आणि अशा प्रकारचे मला करणं खूप आवडते. कॉन्सिक्वेन्सेस होते माझ्यासोबत. सो आय रिली लाईक दॅट. आता इम्पॉर्टंट असं आहे की मला डब्बा नाही आलाय लिटरली. मी तिकडे काहीच नाही खाल्लं कारण माझं घरी डब्बा नाही म्हणून. तिकडे खूपच जास्त महाग होतं. अरे 100 रुपये प्लेट चायनीज मंचुरियन 100 रुपये. बापरे एवढं जास्त. तर राहू दे म्हणलं. तरी नाचलो बे झाला. किती नाचलो झाला आज. पाय दुखून राहिले कंबर दुखून राहिली तरी मी उभा राहून 8 एपिसोड करते बरं आता. आणि माझे कपडे पण ओले झाले असते बघ. हे जॅकेट वगैरे ओलं झालं आहे वगैरे पॅन्ट वगैरे. सो whatever रिग्रेट नाही कोणत्या गोष्टीचा. आय डिड व्हॉट आय डिड अँड आय फील रिअली गुड. येस. मित्र असेल तर मोमेंट अजून पण जास्त जबरदस्त म्हणलं असतं. बट प्रत्येक वेळेस मित्र सोबत न राहतील. यू हॅव टू एन्जॉय युअरसेल्फ. दॅट इज द थिंग्स. सो दिस इज इट. दिस इज द एंड. दिस इज द न्यू आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 17. आय डोंट नो. आणि आजची तारीख आहे 1 जानेवारी. येस 2020. वर्षाचा पहिला दिवस पहिला आर्टिफॅक्ट एपिसोड. थँक्यू.